गाईज आता आपण आलो अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये आणि या ठिकाणी आमची गंमत झालेली आहे. आम्हाला वाटलं ॲक्वा लाईन आहे तर पाण्यामध्ये असेल म्हणून आम्ही डायरेक्ट इथं सायकलचे ट्यूब टायर घेऊन आलो होतो व पिशवी सगळे आपले आहेत ट्यूब टायर. आता मोठी गंमत झाली, ट्रेन चालले सुक्यारच, भरपूर मंडळी आहे सगळी सोबत. आता आपल्याला हे आपले नवरदेव आहेत त्यांच्या लग्न पत्रिका बघायसाठी आपण चाललोय काळबा देवीला. पत्रिका मला वाटतं आपल्याला थोडीशी महागडी पडणार आहे कारण एकंदरीत तिकीट आम्ही काढलं होतं दिवा चर्नी रोड रिटर्न तिकीट आणि इथं आल्यानंतर परत 30 रुपये 10,000 ते काळबाचं तिकीट आहे, एकंदरीत 40 रुपये. बापरे, मैं गरीब हूँ. म्हणजे एकंदरीत जो प्रवास आहे ती 2-4 पत्रिका एका तिकीटाला गेलेल्या आहेत आणि येताना परत 40, म्हणजे 4 पत्रिकांचा खर्च एका तिकीटवर. संपला विषय पिटम पाठ होणार आहे आता. जाऊयात, तुम्हाला आणखी पुढचा प्रवास दाखवतो. आता तुला काय वाटतं या मेट्रो बद्दल आणि या ॲक्वा लाईन बद्दल? नक्कीच लोकलपेक्षा प्रवास खूप चांगला आहे. गर्दी कमी आहे आणि सेफ्टी फुल आहे कारण डोर लॉक, ऑटोमॅटिक डोर लॉक आहे, त्याच्यावर सेफ्टी खूप आहे. फक्त असं एक झालंय असं स्वस्त आहे. स्वस्त आहे का? अजिबात नाही, स्वस्त अजिबात नाही आहे. पण एक आहे, सेफ्टी फुल आहे. प्रवास अगदी लहान मुलांना फॅमिलीसोबत फिरायला देखील येऊ शकता. झाले असं दिवापूर आम्ही डायरेक्ट चर्नी रोड तिकीट काढलं होतं, ते होतं तिकीट 30 रुपये रिटर्न. आता इथं दादरला मेट्रोने आलो, लोकलने आलो आणि तिथून चालत आलोय, तो आम्ही घामाघूम आलो आणि दादर अंडरग्राऊंड मेट्रो तिकीट काढलंय काळबा देवी 40 रुपये. बघा, 10, 20, 30, 40, 6 जणांचे गेले 240 रुपये. आम्ही विचार केला होता 220 रुपये वडापाव खाऊ. वडापाव आता कोण दिसणार नाही, मिरच्या लागलेल्या आहे, पण येताना की 40 रुपये तिकीट काढायचं आहे. आता काय नाही बघा आता. अरे गाईस, ह्या माणसामुळे आम्ही लेट झालो. या बिल्डर कंपनीचे मालक आमचे ओनर, या बिल्डर कंपनीचे ओनर आहे ते अमोलजी बिचार पुढचा करत हे करतील. धन्यवाद बस आमची जिरली. प्लीज आता 240 रुपयांचा प्रवास या ठिकाणी आमचा संपतो आहे. हे बघा, तोंडात खुशी बघा कारण वडापाव तोंडातला गेलेला आहे. काही सगळ्यापासून काही खाल्लेलं नाही. मला एक घाटकोपरला बोलवलं आणि ज्या ट्रेनमध्ये होते त्या ट्रेनमध्ये ट्रेन निघून गेल्यानंतर म्हणतात की आम्ही त्या ट्रेनमध्ये होतो. या ट्रेनमधून चालत्या गाडीतून उतरू शकत नाही आपण, काहीच चान्स नाही चालत्या गाडीतून. काहीच माझा पहिला प्रवास मला खूप भारी वाटते हा प्रवास करून. अरे भाई, भारी वाटणार तर उपाशी राहायचं, दिवसभर पैसे संपलेत. भारी वाटलं तर वडापाव तर गेला आता. चला मंडळी, 240 रुपयाचा AC आणि मस्तपैकी प्रवास पूर्ण होतोय. आता स्टेशन आले, उतरूया. आता इथं पैसे प्रवास सुरू झाला पण वडापाव तोंडात गेला. आता उतरतोय. आपण ज्या गाडीतून आलो ती गाडी निघाली आता कप परेड कडे, शेवटचं टर्मिनल स्टेशन आहे. मेट्रोमध्ये एक आहे मित्रांनो की फॅसिलिटी खूप चांगली आहेत. मगाशी म्हटलं की तिकीट थोडंसं महागड आहे, परंतु ज्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना, हे बघा खूप चांगलं आहे. खरं तर मुंबई मायानगरीला शोभेल, एक मुंबईच्या रूपामध्ये भर घालेल असं काहीचं रूप या ठिकाणी मेट्रोनं दिलेलं आहे. हे बघा, एक छान संकल्पना राबवलेली आहे. एक उत्तम फॅसिलिटी आहे. चांगल्या प्रकारच्या चांगल्या दर्जाचा प्रवास या ठिकाणी आपल्या मुंबईकरांना त्या मेट्रोच्या माध्यमातून मिळतोय. कारण लोकलचा प्रवास आपण सर्वजण करतो. मुंबई मेट्रोमध्ये मुंबई लोकलमध्ये जी आपण गर्दी बघतो, हे बघा ना, एकदम चांगल्या प्रकारचे एलिव्हेटर आहेत, चांगली फॅसिलिटी आहे. हे बघा ना, म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलो ना तर एक 5 स्टार मेट्रो, 5 स्टारचा प्रवास कसा असतो तर हे मुंबई मेट्रोचं एक चांगलं उत्तम उदाहरण आहे. इलेक्ट्रिक झुंबर वगैरे सगळं खूप चांगलं, खरंच चांगलं आहे. क्राऊड कंट्रोल आहे. क्राऊड कंट्रोल देखील खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. कारण एक्झिट पॉईंट असतील, कारण मुंबई मेट्रोमध्ये तुम्ही अनुभवलात तर अख्खा भारत देश ज्याच्यासाठी आर्थिक निर्भरता होती मुंबई, आणि मुंबई मायनगरीमध्ये आल्यानंतर मेट्रोचा प्रवास चांगला व्हावा यासाठी खरंच मुंबई मेट्रोला धन्यवाद, कारण चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे.
आता चाललेलो आपण इथून एक्झिट घेऊयात, कारण इथून व्हिडिओ काढून देणार नाहीत. हे सेकंड फ्लोअर आहे जिथून आपण एक्झिट करणार आहोत. तिकीट कुठे आहे ते बघतो मी पहिलं. जर तिकीट हरवलं असेल तर गडबड होईल. बघा तिकीट आहे 40 रुपयाचं तिकीट. हातात खूप जड वाटतंय. हे 40 रुपयाचं तिकीट. हे इथं असं बघा, हे आपले अंमलदार आहेत, सन्माननीय अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे. या ठिकाणी मला वाटतं अंमलदारांनी डबल स्कॅन केलंय. असं उभा ना उभा. 40 रुपयाचा प्रवास एकतर महागडा आणि त्यातून दुष्काळात 13वा महिना. आपल्या अंमलदाराचं तिकीट काय झालं हे बघा, हे 3 गेट आहेत. एका गेटला अंमलदाराने तिकीट स्कॅन केलं आणि त्या गेटने आला पंकज आणि अंमलदाराचं तिकीट स्कॅन व्हायचं राहिलं. चलो गुड टू गो. आणि फायनली आपण मारूयात एक्झिट. हाय काय 40 रुपये खर्च झाले, त्याची काय झालं तरी वाटते. हे बघा भाऊला मात्र वाटते, कारण भाऊचा रिचार्ज संपलाय आणि 40 रुपयाचे 2 वडापाव. आणि फायनली आता आपण आलोय गिरगाव मेट्रो स्थानक. हे बघा मस्त बघा. आणि येतानाच झावबा श्रीराम मंदिर. मी या गिरगावला मला वाटतं पहिल्यांदाच मी आलोय. त्याच्या आधी मी गिरगावला आलेलो नाही, फक्त नाव ऐकलं होतं. बघा संपूर्ण मेट्रो स्थानक. आणि आता इथून आपण पुढे चाललोय, म्हणजे की आपल्या पत्रिका आपल्याला प्रिंट करायच्या आहेत, त्याचं दुकान शोधून त्या पत्रिका प्रिंटसाठी देऊयात. हे बघा. तर आता आपण मेट्रोमधून एक्झिट केलंय आणि आम्हाला वाटतं गायवाडी म्हणून काहीतरी एरिया आहे. तर इथून आपण चालत चाललो आहोत. जे इथं पत्रिका आपल्याला प्रिंट पेपर घ्यायचे आहेत तिथे पण काहीतरी काम चालू आहे. लगेच म्हणतो की मुंबई कधी थांबत नसते. रात्र असो अथवा दिवस, ऊन असो अथवा पाऊस, मुंबई कायम सुरू असते. त्याचं एक उदाहरण आहे बघ, कायम काम चालू असतं. तर एका साईडला बरं झालं पत्रा लावलाय, त्या पत्र्यामुळे सावली आहे. सावलीतून बघा मंडळी आपण किती जण आहोत, 1 2 3 4 5 आणि मी 6. आपल्याला प्रत्येकी 120-130 पत्रिका होती आणायच्या आहेत. आणि म्हटलं हे बघा आणखी एक समोर काय छोटंसं घर आहे. हे बघा ना, जुनंच घर आहे. मला वाटतं जी इंग्रजांच्या काळातली मुंबई म्हणतो ना, त्या काळातलं घर आहे बघा समोरच. पूर्णपणे लाकडामध्ये काम केलेलं आहे. आणि हे जर आता घर बघितलं ना तर मला वाटतं ह्याची किंमत किमान करोडोमध्ये जाईल, कारण या घराचा व्ह्यू खतरनाक आहे. काय जबरदस्त दिसतंय घर. मला वाटतं नाही, घर चालू आहे बघा ना, पूर्णपणे लाकूडमध्ये केलेलं काम आहे. हा खरं तर ही 90s वाली वाईब म्हणतो, म्हणजे 90च्या दशकातली घरं होती, ज्या घरांना लाकडी साहित्य. मस्त आहे. आपले सौरू गाईजला काहीतरी आपल्या व्हिडिओज रेग्युलर पडत नाहीत. त्याचं कारण आहे की माझे 12वीचे बोर्ड येत आहेत आणि त्यामुळे व्हिडिओ काढायचं काय नाही, पण घरचे तापतात नुसते. आम्ही ह्याला जर दम देत आहोत, कारण हा गुलामडा असा चावट झालेला आहे. अभ्यास सोडवतो आणि हे बघा आता मोबाईल अजून पण आणि सारखं स्नॅपचॅट. त्याच्यामुळे मित्रांनो आम्ही जरा ते मुद्दाम मागे ठेवलेलं आहे, कारण सर्वांना माहिती आहे की 10वी आणि 12वीचं वर्ष प्रत्येक मुलाच्या किंवा प्रत्येक सुशिक्षित तरुणाच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा असतो आणि त्या टप्प्यासाठीच एक अडथळा येऊ नये, या गोष्टीचा कुठेतरी त्याला अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून हा एक आम्ही उचललेलं पाऊल आहे. एक्झाम झाले की तुम्हाला नक्कीच नवीन व्हिडिओ, नवीन ब्लॉग आपल्या सौरभ जाडे चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील. तोपर्यंत आपल्याकडून आपल्या सर्व परिवाराच्या माध्यमातून जेवढं काय करण्याचा प्रयत्न आहे तो आम्ही करत आहोत.
मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रील्स हवेत की सिरीज वाईज एपिसोड. तसा मी एक्झाम झाल्यानंतर आम्ही काढायचा प्रयत्न करू. नक्कीच. तुमच्यासमोर नवीन काहीतरी पेश करू आणि Yes. सपोर्ट कायम असू द्या. व्हिडिओ जरी पडत नसला तरी थोडा वेट करा, लगेच व्हिडिओ स्टार्ट होणार आहेत. फक्त वेट टिल 1 मंथ. या आणि अर्थातच मित्रांनो सबर का फल मीठा होत आहे, बरोबर ना सरू? तर हे बघा आता आपण कुठेतरी आलोय, ह्यातलं आम्हाला काहीच कळत नाही कारण मी इकडे पहिल्यांदा येतोय. अमोल दादा आपल्या सोबत आहे. अमोल दादा इकडची चांगल्या प्रकारची माहिती आहे. आणि हे बघा की मुंबई आणि मी जरी व्हिडिओ काढत नसलो तरी प्रत्येकेश दादा कुठे गेला गावी वगैरे तर तो माझ्यावरचे व्हिडिओज काढेल आणि अपलोड करेल. तर त्याला पण खूप सपोर्ट द्या आणि प्रत्येक व्हिडिओ बघा. येस गाईज, शोभा क्रिएशन भरपूर दुकानं आहेत, भरपूर शॉप्स आहेत. आपण आता आतमध्ये जाऊयात आणि जे चॉईस करण्याचा प्रयत्न करूया. तर आता आपण चाललो आहोत शोभा क्रिएशन. बघा आपले नवरदेव आतमध्ये गेलेले आहेत. आणि हे बघा उन्हातून आलेच, पाणी आराम चालला. आता आपण दादांना विनंती करूया त्यांच्याकडचे बेस्ट कार्ड आपल्याला दाखवतील, त्यातून आपण चॉईस करू. दादांनी चांगला अल्बमचा अल्बम घेऊन येतात आपल्यासाठी. आपण या ठिकाणी त्यातून आपल्याला आवडीचा तू बस चॉईस करा मग आपण किंमत देऊ. दादांनी सांगितलं की आपण तुम्ही चॉईस करा, मग नक्कीच आपल्याला योग्य त्या दरामध्ये दादा आपल्याला त्या ठिकाणी सवलतीमध्ये सर्व देणार आहेत. दुकान देखील खूप सुंदर लावलं, तुम्ही बघू शकता. चांगल्या प्रतीचे कार्ड आहेत. इथं कृष्णाचं आहे, राधाकृष्णाचं आहेत. मस्तच अगदी दादांनी दुकान सजवलंय. तर गाईज आपली पत्रिका आपण आलो होतो. तर शोभा क्रिएशन आपल्या दुकानाचं नाव आहे. दारांचं हे दादा आपले मालक आहेत. हे बघा त्यांनी आपल्याला अनेक कार्ड दाखवले, चांगल्या प्रीमियम क्वालिटीपासून अतिशय आपल्याला योग्य दरात कार्ड दाखवले. दादांनी आपले 2 अल्बम दाखवले. त्याच्यानंतर आणि देखील आपल्याला ज्या प्रकारच्या पत्रिका पाहिजे होत्या ना त्या पत्रिका दादांनी आपल्याला दाखवल्या. त्यातून आपल्याला जी आवडली पत्रिका ती आपण आता दाखवणार नाही आहोत कारण ते थोडं सिक्रेट असेल. पत्रिका प्रिंट झाली की नंतर आपल्याला आपल्या चॅनलवरती तो देखील लॉग येईल. मग संपूर्ण तो कसं हे आपले नवदेव आहेत, लास्ट आहेत थोडेसे. पत्रिका आपण सिलेक्ट केलेली आहे. आता आपण इथून एक पत्रिका आपण जे कार्ड सिलेक्ट केलेलं आहे प्रिंटिंगला असतील, प्रिंटिंगला देऊ आणि नंतर मग ते पत्रिका पूर्ण झाली की मग तो आपण तुमच्यासाठी पूर्ण व्हिडिओ म्हणजे पत्रिका फोल्ड असतील त्याला ते क्रिएशनचं काम असेल ते तुम्हाला नंतर दाखवण्यात येऊ. तर मंडळी हे बघा आपल्या हातात कार्ड आहे शोभा क्रिएशन गिरगाव. या ठिकाणी आपण आपल्या सोनूच्या लग्नाच्या पत्रिका खरेदी केलेल्या आहेत. दादांजवळ बोलूयात. दादांकडून आपल्याला त्यांच्या दुकानाचा ऍड्रेस आणि कुठे यायचं आहे तर पत्रिका त्यांच्याजवळ आपण विचारूयात. तर नमस्कार, शोभा क्रिएशनचे मालक आहेत, त्यांच्याकडून त्यांचं नाव आणि दुकानाचा ऍड्रेस आपण विचारून घेऊयात. आपण गिरगावात आल्यानंतर गायवाडी बोलायचं. आमच्या शेजारी याजनी बेकरी म्हणून प्रसिद्ध आहे, त्याच्या शेजारी शोभा क्रिएशन. कधी पण या, योग्य दरात पत्रिका मिळतील. नक्कीच धन्यवाद. दादांकडून आपण पत्रिका घेतलेल्या आहेत. आपण सौरभला खास आपण पत्रिका घ्यायसाठी बोलवलं होतं. सौरभ काय वाटतंय तुला, कशासाठी बोलवलं होतं? माझी चॉईस चांगली आहे आणि मी कार्ड चांगले निवडतो त्यामुळे मला बोलवलेलं. आणि तरी पण इथे येऊन एवढे सारे कार्ड्स दाखवले, सर्व चांगले वाटले. सर्वच घेऊशे वाटत होते पण सर्व घेऊन काय करणार, कुठला देणार कार्ड, म्हणून एकच चॉईस केला. आणि तुम्ही पण या दुकानाला नक्की व्हिजिट करा आणि आपल्या लग्नाची पत्रिका आत्ताच बुक करा. धन्यवाद. नक्कीच सौरू, चांगलं बोललास. तुला वाटतं तुझा गैरसमज झालेला आहे. तुला बोलवलं हे काय पत्रिका चॉईस करण्यासाठी नव्हे. हा बघ, हा गड्डा आणलेला आहे पत्रिकांचा बॉक्स, तू उचल आणि टाक खांद्यावरती. चल आता, चल 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 गद्दारी करते. हे बघा आपल्याला सौरूला बोलवण्याचं कारण तर इथे मला फसवून आणलेलं का तर पत्रिका चॉईस करायला आणि आता नेतात मला मजदूर बनवून. पण नक्की
पण नक्की काकांच्या दुकानाला विजिट नक्की मित्रांनो, हा खरंच व्हिजिट करा. हे बघा, हे कार्ड आहे, पुन्हा एकदा दाखवतो. खरंच खूप सुंदर कार्ड्स आहेत, नक्की व्हिजिट करा. चलो शौरू, उचलो उचलो. नक्की या मित्रांनो. आता बोजा मालत न्यायचा आहे शेवटपर्यंत. भोला भाला था, सीधा साधा था, मैं तो अनजान था. शौरू, आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? आपण ह्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. आता मी परीक्षा तर लागू होणार आहे. चला, सोनू याराचा काय टोकना आहे आणि त्याला पत्रिका घ्यायला पाहिजे. चला. तर मित्रांनो, तो बोजा माझ्याकडे दिले, पण त्या बोजाच्या चक्करमध्ये आम्हाला स्वतःची पिशवी विसरला आणि तसाच पळत गेला आणायला. सोबत भाऊ देखील आहे, नमा दाखवतो. आता आपण जातोय सोनू आहे. भायखळा स्टेशनला. भायखळा स्टेशनला आपण काहीतरी ते खाणार आहोत. ते काय खाणार आहोत ते आपण नक्कीच बघूया पुढे. चांगले काहीतरी मेजवानी करूया भायखळा स्टेशनला. चांगले दात पाजून ठेवू सर्वांनी. तुम्ही दात पाजून ठेवा. दात पाजून ठेवा चांगले मस्तपैकी. पण काय खाणार ते पाहू नक्कीच. मित्रांनो, आता पत्रिका खरेदी झाली. तुम्हाला मगाशी टॅक्सीमधून येताना म्हटलं की आपण दात पाजवूया, आणि त्यात हे दात पाजवलेल्या दाताखाली जीभ साकटले. याचं कारण असं आहे, कारण ज्यावेळेस आपल्या कोकणात अशी प्रथा आहे, लग्न कार्य किंवा एखादं शुभ कार्य असतं, तर त्याच्या वेळेस आपल्या कुलस्वामिनीला सोमवार मंगळवारचा उपवास धरला जातो. आणि नेमका तो उपवास बरोबर आज रविवारपासून सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे गडबड अशी झाली की आज, उद्या आणि परवा म्हणजे रविवार, सोमवार, मंगळवार तीन मंगळवारी देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तो जेवण केलं चालतं. आजचा सोमवार आणि मंगळवार काही नॉनव्हेज खायचं नाही, आणि त्याच्यामुळं अमोलदादा सोबत आहे. अमोलदादाकडून आपल्यासाठी आज केपसाचं प्लॅनिंग होतं. आपली सगळी गॅग आहे बघा. भाऊचा तुम्ही चेहरा बघू शकताय, पूर्णपणे नाराज झालेला आहे. पाजवलेल्या दाताखाली जीभ पूर्णपणे तुकडा. आता बघा, आता स्पेशल मेनू आहे पावभाजी. पावभाजी पदरी पडलं सोनं झालं अशी संकल्पना. हरकत नाही, जे मिळेल ते चांगलं आहे. आपण पावभाजीचा आनंद घेऊया. पावभाजी देखील क्वालिटी आहे. इकडे बघा, बेत सुरू झालेला आहे. अमोलदादा आहे तिकडं, आपला मितेश दादा खळे, पंकज. आता मान कोणाची वरती येत नाही, व्हिडिओकडे कोणीच बघित नाही, जो तो येत दे दणका. आणि गाईज, आता आपण आलोय दिव्याला, उतरलोय. दिव्यामध्ये मोबाईल मुद्दाम काढला नाही, कारण दिव्याला आता संडे मेगा ब्लॉकमुळे गर्दी एवढी होती, मोबाईल चोरला नाही, भीती होती म्हणून मोबाईल काढला नाही. आणि हे बघा, एक आपला हमाल आपण घाटकोपरला सोडून आलोय, आणि दुसऱ्या हमालाची कमाल बघू शकताय. एंग्लो 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 प्रकार. हा कोण आहे गाईज? हु इज दिस? चला, आता आपण ह्या पत्रिका घेऊन चाललो. म्हणजे कार्ड आपण जे प्रिंटिंगसाठी घेतलेत तिथून, ते आता आपले श्री साई ग्राफिक्स डिझायनर प्रशांतजी गावडे साहेब त्यांच्या माध्यमातून आपण ह्या पत्रिका प्रिंट करणार आहोत. तर त्यांच्या घरी आपण ह्या पत्रिका सुपूर्द करणार आणि तिथून घरी जाणार, असं प्लॅनिंग आहे. तर पुन्हा एकदा नमस्कार मित्रांनो. आता आपण आलोय श्री साई ग्राफिक्स, अर्थात श्री साई ग्राफिक्स यांचे सर्व प्रशांतजी गावडे यांच्या माध्यमाकडे, यांच्याकडे, यांच्या घरी आलेलं आहे. आपण जे लग्नपत्रिकेसाठी कार्ड घेतलेले आहेत ते आपण श्री साई ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यांच्यावरती प्रिंटिंग करणार आहोत. यांच्याकडून हे बघा, व्हिजिटिंग कार्ड असतील, अनेक प्रकारचे चांगले चांगले बॅनर, चांगल्या प्रकारची उत्तम प्रकारची DTP वर्क यांच्या माध्यमातून केलेलं. अर्थातच प्रशांत गावडे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. नमस्कार. नमस्कार. श्री साई ग्राफिक्स सर्व
प्रशांत गावडे. आपल्याकडे प्रिंटिंगचे आणि डी टी सर्व कामं आपल्याकडे होतात. त्याच्यामध्ये लग्नपत्रिका, व्हिजिटिंग कार्ड, निबंधन पत्रिका, बॅनर, कॅलेंडर, व्हिजिटिंग कार्ड ऑल ओव्हर आपल्याकडे प्रिंटिंगचे कामं सर्व होतात. त्याप्रमाणे आपण डी टी पी वर्कचा असेल, स्टिकर असेल, ट्रॉफींचे स्टिकर असतील किंवा आपला बिलबुक असेल, ही सर्व आपल्याकडे कामं केली जातात आणि ते पण एकदम स्वस्त दरामध्ये. आणि लग्नपत्रिका म्हणजे तुम्हाला घरपोच एकदम आपल्या इथं कुठे न जाता आपल्या घरी येऊन तुम्ही अल्बम बघू शकता. इथे येऊन डी टी पी आपण चेक करू फाईन करू शकता. पत्रिकाही इथे घेऊन जाऊ शकता. तुम्हाला कुठे मार्केटला जायची गरज नाही किंवा काय नाही. ऑल ओव्हर आपल्याला इथूनच प्रोव्हाइड केली जाते. धन्यवाद. आणि मंडळी, चेहरा तुम्ही बघू शकता, केस अवतार एकंदरीत काय झालेला आहे. सकाळी 11 वाजता बाहेर पडलोय. आत्ता वाजलेत किती वाजलेत किती बापडे 5:52 म्हणजे 6 वाजलेले आहेत. एकंदरीत आजचा दिवस 5 आउट ऑफ 5 म्हणा लागेल, कारण खूप चांगला दिवस गेला आजचा बाहेर. आणि आपलं आजचं जे काम होतं ज्याच्यासाठी आपण घरातून बाहेर पडलो होतो, काम पूर्णपणे 100% पूर्ण केलेलं आहे. हे आपले गाईज बघा थोडेसे दमलेले आहेत. सकाळी जाताना बघू शकताय पांढऱ्या कलरची जाम होते आणि आता काळा जामून झालेला आहे सगळ्यांचा. हे बघा, आता आपण जातो घरी मस्तपैकी. तर मस्तपैकी गरम गरम चहा ठेवूया आणि मस्तपैकी टोस्ट असं ब्लिक 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 करून असं खायचं. हा, तू टोस्ट कसा खाशील? चला मंडळी, आता आपण भेटूया पुढच्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.